आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। तिकोना किल्ल्यावरून शिवज्योत विट्यात दाखल, शिवप्रेमी अर्जुन ग्रुप सोनी। लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महल मंगल कार्यालयातच करा। राणी महल मंगल कार्यालय विटा, सांगली रोड, MIDC समोर, कारवे। प्रशस्त हॉल, प्रशस्त जेवण हॉल, प्रशस्त पार्किंगची सोय। बुकिंग साठी कॉन्टॅक्ट 98 40 33 59 93 94 03 73 39 16। मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर 8007 84 24 25। आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा। राणी महल। तिकोना किल्ल्यावरून शिवज्योत विट्यात दाखल, शिवप्रेमी अर्जुन ग्रुप सोनी, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्या वतीने तिकोना किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन विटा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर शिवज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले। सर्व मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून वंदन केले व शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी विटा येथील उत्तम गायकवाड सेठ यांनी व त्यांच्या परिवारांनी ज्योतीचे भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू, विटा। यावेळी अतिश गायकवाड, सौरभ शिंदे, स्वप्नील शिंदे, प्रथमेश पाटील, केतन निकम, सुरेश चितोळे, शंकर चंद्रशेखर रॉय यांनी स्वागत केले। अर्जुन ग्रुपचे सतीश जाधव, राजू पवार, जयसिंग चव्हाण, दत्ताजी पाटील, प्रताप पाटील, सुधीर सुलाखे, तात्या जाधव, विनायक पवार सह 81 युवकांनी या मोहिमेत भाग घेतला होता। शिवप्रेमी अर्जुन ग्रुपचे अध्यक्ष प्रतीक यादव, उपाध्यक्ष निलेश माने, सुधीर जाधव, दादासो पाटील, सुहास चव्हाण इत्यादी मान्यवरांचा या शिवज्योत आणण्यामध्ये सहभाग होता। ही ज्योत विटा येथे दिनांक 8/5/2024 रोजी सायंकाळी सर्वसाधारण 8:30 ते 8:45 दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले होते। स्टार वन न्यूज वर्तमान। जय शिवराय। शिवप्रेमी अर्जुन ग्रुप सोनी आणि सोनी ग्रामस्थ तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 32 वर्षे हिंदवी स्वराज्याची ज्वाला ही अनेक गडावरून आणली जाते। महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी जे या रयतेला न्याय देण्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलं आणि या रयतेला न्याय मिळवून दिला, त्यांचा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो जतन करण्यासाठी आणि त्याचं ज्ञान आता तरुण पिढीला होण्यासाठी आम्ही गडकोट मोहीम 32 वर्ष झाली राबवतोय। आजपर्यंत 80 किल्ले आम्ही पादाक्रांत केले आहेत। त्या ठिकाणी जाऊन तिथली सगळी माहिती घेऊन ते किल्ले सर करून आम्ही तिथली माहिती घेतो आणि तिथली दुर्गमता ही अनुभवायला मिळते। आणि खरं तर इतिहास किती वाचला आणि किती ऐकला तर तो समजत नाही, ज्या वेळेला तो अनुभवास येतो त्याच वेळेस त्याची दुर्गमता आणि त्याचं असलेलं जे प्रचंड असं काम आहे, ज्या सह्याद्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी जी अनमोल अशी मदत केली, तो सह्याद्री जवळून अनुभवण्याचा हा योग या गडकोट मोहिमेच्या माध्यमाने होतो। आणि म्हणून आम्ही याही वर्षी किल्ले विसापूरगड, लोहगड, कोराईगड आणि किल्ले तिकोना या 4 किल्ल्यांची गड भ्रमंती केली आणि 4 तारखेला आम्ही सोनीहून निघालो होतो। आम्ही 6 तारखेला तिकोना किल्ल्यावरून ही शिवज्योत प्रज्वलित केली आणि धावत आज विटा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत। आमचे उत्तम गायकवाड सरपंच बानूरगड शेठ आहेत, त्यांनी या ठिकाणी ज्योतीचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचं कुटुंब आहे, त्यांचे मित्र आहेत। विटेकरांनी आमचं खूप जल्लोषामध्ये स्वागत केलं, मी त्यांचा ऋणी आहे। आणि आता या ठिकाणी आमच्या शिवप्रेमी अर्जुन ग्रुपचे सगळे मावळे, आमचे राजू बापू आहेत, तात्या आहेत, टेलर आहेत, हे सगळे आमचे सगळे धावत आलेली अगदी 4 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 65 वर्षाच्या मुलांनी यामध्ये भाग घेतला होता। अशा पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता उद्या आम्ही सकाळी शिवजयंतीला आमच्या गावी पोहोचणार आहोत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।